बाबू हे पण तुझे अरे आमची सकाळ झालेली आहे बाबा. टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर श्रीयू हॅपी बर्थडे टू यू. बघा किती आगाव पोलगा आमच्या. रात्रीपासून आम्ही उठत नाही आणि पहिल्यांदा केक आणला 12 वाजता स्मॅश करायला आणि तो 11:30ला पहिल्यांदाच झोपला. नाही तेव्हा तो 8ला झोपतो, 9 9:30ला उठतो. काल 11:30ला झोपला. उठवते श्रेयान व्हिडिओ कॉल चालू आहे तरी उठत नाही. केक डेकोरेशन आमचा तसाच पडलेला आहे, अजून काय कापला नाही. आले माझ्या बर्थडे बॉय. आता 11:30ला उठला, 12 तासांनी उठलाय तो. गुड मॉर्निंग. काय असं केलंस तू बाबू? सगळं प्लॅन फ्लॉप केलास ना तू. तो बर्थडे आहे आज. बर्थडे सगळे व्हिडिओ कॉल करतात, फोन करतात, तरी पण डील करून उठत नाही तू. अरे वा 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 माझं पोग वलशाचं झालं. अरे बापले. चला चला उठा आता केक कापायचे पलत. चला चला चला. आई ग अजून झोप येते. ए लाडोबा आई ग हसते. नौटंकी बॉय नौटंकी. ए नॉटी श्रियान कुठे? नॉटी श्रियान. ए श्रीयू ए श्रीयू आले श्रीयू. हॅलो एव्हरीवन. हे गाइस गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. सो आजचा दिवस आमच्यासाठी खूप खूप छान दिवस आहे. कारण खूप छान म्हणजे आज आमच्या पोराला श्रेयांला झालेला 1 वर्ष झालेला आहे. आज आहे 8 सप्टेंबर 2024 आणि 8 सप्टेंबर 2023 ला आमचं पिल्लू झालेला, आमचा श्रीयू झालेला. आणि आम्ही त्या दिवशी एवढे खुश होतो. माझा विठ्ठल झालेला. आणि त्या दिवशी एवढा पाऊस होता कृष्णा हे दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी झाला होता. आणि बेदम पाऊस, एवढा पाऊस पडत होता की हॉस्पिटल मध्ये एवढा पाणी साचला होता. सो तो दिवस आमच्यासाठी खूप खूप भारी होता. आणि बोलता बोलता 1 वर्ष पण झालं, काही कळलं नाही. एवढा त्रास दिला त्याने. सगळं लाईफ मध्ये चेंज झालेला आहे आमच्या तो आल्यामुळे. आम्ही हॅप्पी आहोत. काही सांगू शकत नाही शब्दामध्ये. ते प्रत्येक आई बापाला माहिती आहे आपल्याला बाळ झाल्यावर आपण किती खुश असतो. तर तसं आम्ही पण खूप खुश आहोत. फक्त काय झालं, आम्हाला मुलीची आशा होती त्या दिवशी. आम्हाला वाटलं की मुलगी होईल. सगळे सिम्पटम्स माझे होते बेबीचे. तर आम्हाला वाटलं का छोटी बेबी होणार आम्हाला. पण डायरेक्टली झालं. विठ्ठल आला माझा. कृष्णा आला दुसऱ्या दिवशी, गोंद्याच्या दुसऱ्या दिवशी. तर असं शेवटी देवाची देण कोणी मुलगा चाललं असतं आपल्याला काही, पण मुलगीच पाहिजे होती. पण ठीक आहे झालं. शेवटी आमच्या हातात, आपल्या हातात कोणाचीच नसतं. काय व्हायचं ते होणार. शेवटी आम्ही खूप खूप हॅप्पी आहोत. आणि वर्ष झालं त्या वर्षभरामध्ये त्याने आम्हाला इतका त्रास दिला पण ठीक आहे. आता पण त्रास बघा कसं चालू आहे. खेळतोय आणि मस्त उठला सकाळी मस्त मस्ती केला. हॅपी बर्थडे मग बच्चू. काना कसा नटकट काना तसा आमचा नटकट काना आहे. तुम्ही आमचा व्हिडिओ बघितलेच असाल. कानाचे याला आम्ही काना केलेला. किती नखरे करत होता हा. म्हणजे प्रत्येक फोटोशूट मध्ये त्याने आम्हाला त्रास दिलेला आहे. त्याच्या आम्ही आठवणी करायच्या होतो म्हटलं. आणि काल रात्री सगळे 12 वाजले की बर्थडे सेलिब्रेट करतात. सो आम्ही पण तसंच प्लॅन केलेला होता. गेलो बेकरी मधून केक आणला. मी सांगते ना स्टोरी. सगळं आमचं झालेला. आम्ही म्हणजे असं श्रीयू बघितला मस्ती करतोय तो. इकडे मला दाखवते. इथे बसा मामाकडे या. आपण बाप्पाकडे ये लवकर. ये चल. ये आज केक कोणाचा कापायचा. अरे वाव. सो आम्ही रात्री गेलो. रात्री मस्त आम्ही डेकोरेशन थोडासा घरच्या घरात करायचं होतं आम्हाला. फक्त त्याचे 12 थीम म्हणजे 12 आम्ही थीम केले. त्याचे सगळे 12 फोटो आम्ही प्रिंट करून आणलेले होते. आणि जस्ट नॉर्मल बलून्स फुगून लावायचे होते घरामध्ये. आणि त्याचा हॅपी बर्थडे लावायचं होतं. सो आम्ही एवढं सगळं केलेला. आणि बरोबर 11:30 वाजता हा पोरगा झोपला. एवढे दिवस आजपर्यंत तो कधी झोपतच नव्हता. रात्री 1:30-2 ला झोपणार. आणि त्या दिवशीच तो 11:30ला झोपला. आणि एवढे आम्ही त्याला उठवतो, एवढे गाणी
होती, परत त्याला व्हिडिओ कॉलवर सगळे आवाज देत आहे तरी पण तो नाही गा झोपला. सगळा प्लॅन आमचा त्याने फ्लॉप केलेला आहे. असा आगाऊ पोरगा हा आमचा. कुठला आम्ही प्लॅनिंग केलं नाही की त्याच्यामध्ये हा विरजण घालतो, नाही असं करतच तुम्हाला मी देणार नाही. माझ्या म्हणण्यानुसार सगळं तुम्ही करा असं त्याचं चाललेलं आहे सध्या. तर ठीक आहे, पण आता ते फोटो आहेत ते आम्ही घरात डेकोरेशन छोटं करणार, त्याचा बर्थडे करणार आम्ही इथे. तो प्लॅन पण आमचा असं झाला की रात्री 3 वाजता आमचं कन्फर्म झालं. बर्थडेचं आमचं नक्की नव्हतं, नक्की नव्हतं, पण रात्री 1:30ला फिक्स झालं की करूया म्हणून. कारण आम्हाला बर्थडे खूप मोठा करायचा होता. कारण की बाबूचे सगळं आम्ही लहानपणीचे जेवढे आपले फंक्शन असतात त्याचे छोट्या मुलांचे तेवढं सगळं आम्ही थाटात केलं. थाटात म्हणजे सगळं बारसं वगैरे सगळं झालं त्याचं. फक्त राहिलं तो बर्थडे. तो पण आम्ही जेव्हा आम्हाला कळलं की बाबा बर्थडेच्या दिवशी ह्याचा ऋषीपंचमी आहे तेव्हा आम्ही म्हणजे आमचं मूड ऑफ झालं, सगळा मूड ऑफ झालेला म्हणजे आम्हाला कळलं तेव्हा. पण त्यात पण आम्ही प्लॅनिंग मध्ये होतो की आपण त्यात काहीतरी करू, पावसाचं वगैरे आपण म्हणजे असं बघूया पाऊस वगैरे त्या दरम्यान आहे की नाही. पण नाही, पाऊस तर चालूच आहे. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या इथे मस्त अंगण आहे मोठं आणि अंगणामध्ये आम्हाला छान असं बर्थडे करायचं होतं, त्याचा पहिला बर्थडे. पण ठीक आहे, जाऊ द्या आता काय. राग आला, गेला राग. त्याला हातात मोबाईल पाहिजे बघा. लाईन कुठे आहे? काढून टाकलास, तिथला फाडून टाकलास. बर्थडे आम्ही मग कॅन्सल केलेला आणि करायचंच नाही. फक्त घरात आपण एक केक कापू असं आमचं ठरलेलं होतं. पण ठीक आहे, रात्री ह्या आशेने कुणाला म्हणाले नाही आपण बर्थडे करूयात, रूमवर तरी बर्थडे करूयात आपण. म्हणजे ठीक आहे, मग आता छोटंसं डेकोरेशन करायचं आहे आम्हाला. केकची ऑर्डर पण आता आम्ही दिलेली आहे. अचानक आता जाऊन आम्ही केकची ऑर्डर दिलेली आहे आणि आता बघूयात कसं होते ते. घरात छोटंसं सेटअप करायचं आहे, पण आय होप ते छान होईल आणि ह्याची आठवण राहील. पहिला बर्थडे माझा म्हणजे नंतर मोठे पण त्याला असं वाटायला नको की बाबा माझा बर्थडे यांनी कसा केला, म्हणून आम्ही ते छोटंसं त्याचा बर्थडे करणार आपण बऱ्यापैकी करू. हा, मस्त डेकोरेशन वगैरे छान. आणि ते 12 फोटो त्याचे आम्ही आणले, ते पण डेकोरेशन मध्ये काहीतरी ऍड करणार आहोत आम्ही, कारण यांनी सगळं मूड ऑफ केलेला आहे. रात्रीचा मूड ऑफ केला त्यांनी. आणि आजचा दिवस म्हणजे एकदम 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 हॅपी आहे. आणि अख्ख्या वर्षामध्ये पोराला 1 वर्ष माझे बबुडा. आणि अख्ख्या वर्षामध्ये प्रत्येक दिवस असा म्हणजे आठवतोय ह्या दिवशी बाबून हे केलेलं असं सगळ्या मेमरीज आमच्या म्हणजे क्रिएट झालेल्या आहेत आणि खूप मजा वाटते. न्यू पॅरेंट्स कसं वाटते? एकदम भारी वाटते. त्रास पण तेवढाच देतो, रात्री 2ला झोपतो, सकाळी उठायला त्रास येतो. अरे वाव. आणि आता रात्रीचा केक कधी कापायचे आपण? आता नंतर कापू आपण केक. आता कापायचे आपण केक. चला आता केक बाप्पा केला तू बाबा आपण तुझा औषध करूया. चला आता आणि बाप्पा कर चला. चांगली बुद्धी दे मला. मोठा कर लवकर. मला आम्ही अजून आंघोळ केलेली आहे. अरे वा बाप्पा मोरया. मला सुखी ठेव आणि सगळ्यांना सुखी ठेव आणि मला मोठा बनव बाप्पा मोरया. बाप्पा मोरया. बस सगळ्यांना पण माझा बर्थडे आहे. माझा बर्थडे आहे. बोला बर्थडे, माझा बर्थडे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. मी आज केक कापणार. आम्ही आंघोळ नंतर करणार आहोत. सरप्राईज आहे. सांगा आता आपण केक कापूया. चला चल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्रीहान. हॅपी बर्थडे टू यू. घे. रात्री नाही कापलं, आता तरी खा. नको. घे. आले वा. खा. जाऊ दे, बस झाला. चला, आमचा एवढाच बर्थडे. आम्ही नंतर रात्री करू. ब्लॉग एंड पर्यंत बघा, पुढे खूप मजा आहे. ब्लॉग पण तुम्हाला कळेल मग पुढे काय आहे ते. अजून चालू आहे आमच्या बर्थडेची तयारी. घे थोडा इकडे तुझ्या साईडला. फायनली आमचा डेकोरेशन डन झालेला आहे. 1 month 2 3 4 गेलाय खाली. 5 कुठे नाही. 5 6 7 8 9 10
11 आणि 12चा गणपतीचा करायला टाइमच नाही भेटला आम्हाला केक स्मॅशचा. आणि हा बर्थडे बॉय आमचा झोपते दिवसभर, त्या झोपवतोय, झोपत नाही. आणि डेकोरेशन घेऊन आले, डेकोरेशन वाले घेऊन आले चेंबूरवरून करायला, टायमावर आणले यांना. आमचा प्लान असं झालाय बाबा. किती वाजता प्लान झाला? रात्री 1-1:30 वाजता. तोच सक्सेस होता. काहीतरीच प्लॅन झाला. बर्थडेच करायचा नव्हता, कॅन्सल होता बर्थडेचा, पण काय टायमावर पहिला बर्थडे आहे. आणि हे आमच्या श्रीयूचे नाव. कसं वाटलं नाव? इकडे श्रेयांचा फोटोशूट चालू आहे. श्रेयान झोपला आता. अरे श्रियांसाठी काय आणले बाबडू? हे बघ तुझे, हे बघ. अरे बाप रे, बॉश बेबी. अबे बॉश बेबी, मम्मा मम्मा आहे. अरे वाव, 2-2. हे बघ आपले 2-2. हे भारी आहेत रे एकदम. आले, मला वाटलं का पेपर मध्ये असतील. आणि श्रियांसाठी सरप्राईज. किती 2 तासानंतर श्रियान उठलेला आहे. आणि आता मस्त डेकोरेशन. अरे तो म्हणतात की असाच वन असतो. श्रीयू काय आहे ते? काय आहे? अरे ते रात्री आवडलं डेकोरेशन? नक्की सांग. काहीतरी मिसिंग नाही का वाटत आहे? फ्लावर पॉट मिसिंग आहे. इथे आमची आंघोळ चालू आहे. ए सोनू, बेकार मिशी अशी आमचं डेकोरेशन थोडं चेंज करायला इथे आमचं बस निघालेलं आहे आता. स्पीकर होता ना. Happy birthday, happy birthday. ए वाव, बर्थडे कुणाच्या? आमच्या बर्थडे बॉयची आंघोळ चालू आहे. श्रीयू, श्रीयू. अरे वाव, इथे फोटोग्राफर मस्त रील्स फोटो काढतात आमचे. आणि आम्ही का आज जायला तयार नाही, फक्त खेळत बसलोय. श्रीयू, ए डिल निकेश, तुला अन्नप्राशनची आठवण नाही आली? तेव्हा पण घरी केलेला. हा, अरे त्याने मजाच केली तेव्हा पाण्यात. श्रीयू, ए बाबडी, ए डिल आता बघत नाही तो अजिबात. टाक बसव आतमध्ये निकेश त्याला. आणि म्हणजे त्याला ते पाकळ्या दिसल्या तर पाण्यात. अंगावर त्याला मग दे ना निकेश. नाही नाही इकडे. या या ए